मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि पुन्हा एकदा विशाल आणि मी मुंबईसाठी निघलेलो. तुम्ही लास्ट आमचा व्हिडिओ पाहिला असेल की विशालचा आणि माझा पावसाळ्यामध्ये आम्ही गाडी घेऊन गेलो मुंबईला. आणि त्याच्यानंतर आता जवळजवळ आता हा मार्च महिना चालू आहे आणि नेमकं उन्हाळा आता चालू झालं आहे. आम्ही आता उन्हाळ्यामध्ये चाललोय आणि आता सकाळचं आम्ही मुंबईसाठी निघलेलो आहे. गाडी एमटी आहे आमची आणि आम्हाला नाही का लोड करायचं आहे मटेरियल इसांबेमध्ये खोपोलीमध्ये आम्हाला मटेरियल लोड करायचं आहे. आणि तिथून पुढे आम्ही मुंबईत घेऊन जाणार आहे. मुंबईत आम्ही अंधेरीला जाणार आहे. अंधेरीवरून पण रिटर्न येणार आहे. रिटर्न पण आम्हाला मटेरियल आहे. रिटर्न आम्ही लोणावळ्याला खाली करणार आहे. तर सर्व काही व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया चला पुढचा प्रवास. तुम्हाला आजचा प्रवास तुम्हाला पाहण्यासाठी नक्कीच आवडेल. तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि विशाल भाऊ आपले, तर विशाल भाऊ पुन्हा एकदा आपण चाललंय, काय बोलणार का आपल्या सबस्क्रायबरसाठी? आपला अनिल भाऊ आपले एक नंबर आहे. मित्रांनो, आजपर्यंत आपल्याला जेवढे आमची भाडी भेटल्यात ना, सगळ्यात जास्त भाडी आपल्याला अनिल भाऊ भेटलेली. तर चला मित्रांनो, आज आपण खूप दिवसानंतर अनिल भाऊ सोबत मुंबईची ट्रिप करणार आहे. तुम्ही लास्ट ट्रिप बघितलीच असेल की आम्ही दोघं सोबत होतो आणि आपली हीच गाडी होती. अनिल भाऊची गाडी पार्किंगला उभा आहे. तर चला मित्रांनो, नंतर पुन्हा मुंबईसाठी ते पण दोघांसाठी जाणार. आणि आजच्या ट्रिपला खूप असं मजा येणार मित्रांनो. आजच्या ट्रिपला नक्की व्हिडिओ पहा शेवटपर्यंत पहा. आणि पुढे तुम्हाला भरपूर आम्ही असं सीन दाखवणार आहे. तुम्ही आम्हाला पूर्ण सहकार्य करा आणि अनिल भाऊ चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. सकाळचा टायमिंग झाला आता 7:40 बघू शकता टाइम तुम्ही. आणि आता मी निघलोय खोपोलीसाठी. खोपोलीवरून आम्हाला 2 मशीन लोड करायचं आणि ते मशीन घेऊन जायचं आम्हाला अंधेरीसाठी घेऊन जायचंय. तर चला तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये पाहूया. आणि तर आता विशाल भाऊ आता गाडी डिझेल टाकून घेते. तर इथं पेट्रोल पंप आहे मस्त. तो मोठा टोल नाका क्रॉस करूनच आम्ही इथे पंप लागले आणि त्या गाडी डिझेल टाकून घेऊ आपण आता खराब अगोदर. तर गाडी डिझेल काहीच नाही, डिझेल टाकून घ्यावं लागेल. तर महत्त्वाचं म्हणजे तर आज डिझेल टाकून घ्या पंपावर आणि तिथून पुढचा प्रवास आपण चालू करूया. अरे नाही इंधळची रे गाडी तुझी. किती टाका? 2,000 नाही ना म्हणत तुला भेट एवढं नका पडू. भाटी झालंय आणि मस्त गाणं पण लागलंय आई प्रतिमेचं. आणि गाणेपटाचा क्रॉस करतो आम्ही. आणि विशाल भाऊच्या गाडीचा हॉर्न एक नंबर आहे. वाजवा एकदा हॉर्न वाजवा ना एकदा. एक नंबर हॉर्न आहे, एक नंबर प्रेशर हॉर्न आहे. फायनली आता आम्ही लोणावळ्यामध्ये पोहोचले आणि इथून आता जवळजवळ 35 किलोमीटर राहिलेलं आहे. मुंबईसाठी जाण्यासाठी आता एक नवीन मार्ग झालेला आहे आपल्याला. खोपोली एक्झिट करण्यासाठी नाही का आता आपण पहिलं कसं लेफ्टने टर्न मारायचं, पण आता नाही का रस्ता चेंज झालेला आहे. ते रोड पण तुम्हाला आता बघायला भेटून नाही आपल्या व्हिडिओमध्ये. तर आता आपल्याला नाही का खोपोली उतरण्यासाठी आता आपल्याला राईट टर्न मारून जावं लागते. पुढे जाऊन तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायलाच भेटणार आहे. आपण आता डायरेक्ट आता एक्सप्रेसने लागतो. आता थम्सअप पॉईंटपासून आता एक्सप्रेस आपण आता पकडतोय खोपोली एक्झिट करण्यासाठी. एक्सप्रेस रोडला लागलोय आणि पुढे जाऊन आता खोपोलीला आपण पहिलं कसं लेफ्ट टर्न मारून जायचो, पण आता राईट टर्न मारावं लागतोय. आणि लेफ्ट टर्नने जर गेलो तर डायरेक्ट मुंबईला गाडी जाते. तर बघूया आपण व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपण आता बघू शकते खोपोलीसाठी आपल्याला बोर्ड पण दिसतंय. राईटला
मुंबईमध्ये आपण आता खोपोलीसाठी एक्झिट करण्यासाठी आता आपल्याला राईटला जावं लागतं इथून. आणि हे पॉईंट आता नवीन पॉईंट झाला, आता चेंज झालं इथलं आता डायरेक्शन बघू शकता तुम्ही. आता तुम्ही जर लेफ्टला जर वळलं तर आता मुंबईला जाते गाडी, आणि राईटला जर गेलो तर खोपोलीला जाते आता गाडी, बघू शकता तुम्ही आता. आणि जर माईक पण चालू आहे, स्पीकर पण चालू आहे, बघू शकते आता बोर्ड सरळ चाललो आपण आता खोपोलीसाठी. आणि लेफ्टला जर गेलो तर मुंबईसाठी जाते. म्हणजे तो एक्सप्रेस चालूच आहे मधला, म्हणजे इकडला सगळं पॉईंट बंद केलं का एक्सप्रेसचा वन साईड. हो हो. आणि हो जे आपला रस्ता चेंज म्हणजे नेहमीच रोड आहे आपल्या खोपोली जाण्यासाठी. आणि फक्त नाही का तो जो रोड आहे बघू शकता तुम्ही, राईटचा लेफ्ट साईड. हां म्हणजे ते अजून एक लेफ्ट साईडला नवीन रोड आहे झालेला, तर डायरेक्ट आता मुंबईसाठी जाते. इथं एक अंडरग्राऊंड ब्रिज आहे इथं, बघू शकता ब्रिज. आणि आता इकडून आपण आता चाललो खोपोलीसाठी. खोपोली एक्झिट करतो आपण इकडे आता. आणि आपण जुन्या रोडने जाणार आहे, रसायनीमधून जाणार आहे आपलं, कारण की इसांब्यामध्ये गावामध्ये जायचं आपल्याला मशीन लोड करण्यासाठी. तर इसांबा गावात जाणार आपण, आणि तिथं इसांब्यामध्ये जाऊया आणि मशीन लोड करूया आणि लगेच अंधेरीसाठी निघायचं आपल्याला, कारण की खूप वेळ झालेला आहे. आणि आता टाईम बघू शकता मित्रांनो, तिथं जवळजवळ आपल्याला अंधेरीमध्ये पोहोचायला एक दुपारचा टाईम होऊ शकतो आपल्याला. आता टाईम झालेला आहे एक 9 वाजले मित्रांनो. 9 वाजता आम्ही आता खोपोली खंडाळा घाटात आम्ही खोपोलीला उतरतो आता, आणि आपल्याला जायचं आहे अंधेरीला. बघू शकता टाईम 9 वाजून 1 मिनिटं झालेले. आणि दुपारपर्यंत आपल्याला पोहोचायचं कुठल्याही परिस्थितीत अंधेरीमध्ये 1-2 वाजेपर्यंत. पोहोचलोय इसांबे गावात, आणि इथून आता आपल्याला या कंपनीत 2 मशीन पिकअप करायचं आहे. आता इथून लेफ्ट घ्यायचं आहे. बघू शकता साईट किती मोठी इथं. तर आपली इथं 2 मशीन पिकअप करून लगेच निघूया आपण आता. आणि आपण इसांबेमध्ये, आणि इथं आपल्या 2 मशीन पिकअप करायचं आता. 2 मिनटं साईडला गाडी घे, पहिले आपल्याला फोन बिन करावं लागेल, इंटरव्ह्यू वगैरे करावं लागेल. आतमध्ये आलो आहे, विशालला नाही का बाहेरच थांबवलं आहे, कारण की मी आतमध्ये आलो आहे. आणि आतमध्ये येत नाही हे सगळं त्यांचं सेफ्टी कॅप आणि ॲप्रॉन आणि पायात सेफ्टी बूट पण घ्यायला लागलं, कारण की साईड चालू आहे. आतमध्ये आले आता 2 मशीन आपल्याला लोड करायचं. पेपर प्रोसेस आपलं झालेलं आहे सगळं, आतमध्ये आलेलं आहे. बघू शकते पेपर. आता आपल्याला 2 मशीन लोड करायचे आणि लगेच निघूया मित्रांनो. साईट खूप मोठी आहे, किती मोठी साईट चालली इथं. आणि मित्रांनो 2 मशीन लोड झाल्या. खूप वेळ गेला, जवळजवळ तास 1.5 तास गेला इथं, 1.5 तास गेला. वाट नाही बांधली बरं का बाबा. चल जाऊन द्या, डाटा अंधेरीला भेटूया. विशाल पण एकदम पॅक रशी बांधलेली, मशीन काय अजिबात हालत नाही. बघू शकता कसे बांधलेले. आता जाऊया डायरेक्ट निघूया. बसा ड्रायव्हर बसा. फायनली मित्र नाश्ता झाला आता आमचा, थोडासा नाश्ता करून निघलो आता. आता डायरेक्ट आता भेटूया तुम्हाला आता नवी मुंबईत भेटूया. आता रस्त्यानेतून चाललो आहेत आम्ही. आणि बघू शकता अजून किती हिरवळ असं मस्त की झाड आहे, आणि एकदम असं गार वाटतं इकडं, एकदम हिरवळ आहे. फायनली पनवेलमध्ये पोहोचलोय. आणि आता दुपारचं वाजलेले 12 वाजून 50 मिनिटं. खूप उशीर झालाय. 1 वाजता पोहोचत होतो अंधेरीला, पण पोहोचू शकलो नाही. आता पनवेलमध्येच आहे. कोण आलाय क्या बोलतो. पोहोचलोय अंधेरी मोरोळ नाका. विशाल बा आपली गाडी चालू वैतागलेत. आणि आम्हाला इथं पोचता आता टाईम झालाय 2:15 वाजलेत आता. आणि उन्हात गाडी चालवायला नको वाटते. मुंबईमध्ये खूप गरम होते.
विशाल भाऊ बघू शकता किती घामाघूम झालेले. आणि मी आपलं निवांत बसलेले. हे मरोळ नाका मेट्रो स्टेशन अगदी इथून काय 700 मीटरच्या अंतर जायचं आम्हाला. खूप वैतागले. भरपूर कंटाळा आला मित्रांनो. गाडी चालवायचा कंटाळा आला उन्हाचा. इतका कंटाळा आला नाही तर एवढं ऊन आहे काय करू काय सुचत नाही. आता मी तोंड धुतल्यापासून थोडं बरं वाटतं. थोडंसं फ्रेश झालं ना आता थोडंसं फ्रेश झालं ना थोडंसं बरं वाटणार. आता आम्ही डायरेक्ट पुणे आता मरोळ साकी नाका अंधेरी. आता बरं बाबा हे ब्रिजचं थोडं सावली